तर संकेत डेमरे 5-5, 6-6 दिवस व्हिडिओ टाकतच नाही. त्याच्या मागचं कारण असं का आपल्याला वावरातले कामं एवढे होऊ राहिले आणि बाकीचे कामं ते अशी होऊ राहिले आपल्या उरावर, आपले व्हिडिओ टाकायला टाइमच भेटून मारला. तर हे टाकी न्यायची होती आपल्याला वावरात काय सडी तर आपल्याला मारता सोयाबीनवर फवारा घेतली उरावर टाकी आणलो बटर वावरात घेऊन मग तडकाने टाकली टाकी खाली आणि घेतलं पाणी भरून पटकन. एवढा ड्रम भरला का टेन्शनच नाही राहत. 10-12 फवारे तर मस्त मारतात एका दमानं. मग काय मग अजून कमी पडलं अजून भरता येतं आपल्याला, कारण मोटर इथंच होती डायरेक्ट बटन दाबली का चलन देऊ. तर गावाले वावर लागून असल्याचं टेन्शन नाही आपल्याला. पहिले आलो ड्राम भरून घेतला, नंतर डबल घरी गेलो, कारण एका दमाने कसं आणता येते, कारण ड्राम एवढा भारी होता विचारू नका. तुम्हाला तर माहिती आहे अपेटी पोराच्या नावात माझा नंबर पहिल्या नंबरवर येते. त्याच्या मागचं कारण म्हणजे काय पाहून घ्या. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? हा ते वय काय खेळली भांडी घेऊन पाहिली असं दाखवा लागते तेव्हा कुठं जमते. तर फवारा सीझन चालू असल्याच्या आपल्या आजूबाजूच्या वावरात बी फवारे चालू होते. नायगावचे सदन कसता का आकाश बुढेमरे याच्या वावरात तणनाशकाचा फवारा चालू होता. आपण तर कीटकनाशक मारलो होतो सोयाबीनवर, मामाच्या वावरात तणनाशकाचा फवारा चालू होता. म्हटलं जमलं. तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाच्या हातून कधीतरी काम एकासारखं खुश झाला आहे काय विसरलो मग बकेट. आता पाणी का तोंडानं भरशिंगा बताल्या यायला मागातली असती त्याचे दोघांचे तणनाशकाचे फवारे होते. त्याच्यानं काही जमलं नाही. घरी आलो बाबा आणि मग बकेट घेऊन निघालो रस्त्यानं त्यासाठी. इकडे वावरात आलो तर इकडे नायगावचे सदन कसता का आकाश बुढेमरे यांची फरमाईश होती का दादा म्हणे आपल्याला व्हिडिओ घे म्हणे. मी म्हटलं त्यासाठी विषय आहे का भाऊ, टाकलं म्हटलं व्हिडिओ. आणि तुम्हाला तर माहित आहे साऱ्या गोष्टी मी घरी विसरीन, पण वावरात येताना स्पीकर तर पहिले पाहिजे, कारण जोपर्यंत गाणे लागत नाही तोपर्यंत तुमच्या भावाचा अंग हालत नाही. मग काय दिलं गाणे लावून तळाल पैकी प्यार कर देसी तू ही ता मेरी राह तक देसी. तर स्पीकरवर गाणे लावून काम करायचं कारण म्हणजे असं का थोडीशी मजा येते काम करायला, एकटे वाटत नाही असं मी म्हटलं असतं. पण तुम्हाला खरं कारण सांगतो का मी गाणे लावून कामं करून करतो. पहिले काय केलं तर मी माहिती आहे का, एक वेळा मी हेडफोन घालून काम करलो होतं. माझ्या बाबाजीने मला 3-4 वेळा आवाज दिले, पण मी काही ऐकलं नाही. मग माझ्या बाबाजी आले माझ्यापाशी आणि चांगलं वाजवलं मला धरून. मग तेव्हापासूनच मी हेडफोन घालत नसतो, स्पीकरवर गाणे लावत असतो मस्तपैकी. समजले? एवढ्या लाता खाऊन गाणे बंद होईन काय? हा जमत नसते ते. हेडफोन नाही ना तर स्पीकरवर लावू मग, पण गाणे तर लागणार 100%. मजा काय का संकेत डेमरे म्हणतात ना मला. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? मग तेवढ्यात आले शिरी भाऊ आले ते पंप घ्यायसाठी, कारण त्याचा पंप होता इथं. मी म्हटलं शिरी भाऊ घेऊन जा पंप, काही कामाचा नाही तो. तसे जवाळीत बसेला म्हटलं सगळे जण लावते म्हटलं 2 घंटे जेवाले. 69च्या स्पीडनं मारला फवारा आणि मी निघालो घराकडे जायसाठी. अरे कुठं चाललो मी नवीन कपडे घालून. त्याला सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत फॉलो करून घ्या. तर बाल्या वाजव रे चोकोमध्ये गाणं बढियापैकी.